समाधान। महाराज सर प्लीज आजचा कोटा। काय महाराज तुम्ही पण कधी कधी ना तूच माझा बॉस असल्यासारखं मला वाटतं। म्हणजे मी किती प्यायची कधी थांबायचं हे सगळं तूच ठरवतोस। खरंच म्हणजे बायकोपेक्षा तुलाही जास्त घाबरतो मी। हो तसं नाही साहेब, आज इतके वर्ष तुमच्याकडे काम करतोय मी, काही गोष्टी लक्षात आहेत माझ्या, पण सर थोडी काळजी वाटते। एक शेवटचा लास्ट अँड बेस्ट प्लीज। थँक यू सो मच। झोप जातो आता। Is that? काय मित्रा, काय चाललंय आयुष्यात? आयुष्यात खूप काम चालू आहे, सुंदर आहे आयुष्य आणि बिझनेस खूप मोठा करतो। सरक मित्रा, काय ना गेल्या 2 तासामध्ये हार्डली 2 ते 3 वेळा तू या कीबोर्डवरनं हात फिरवला असशील। काय झालं? काय जरी आपलं नातं मित्रत्वाचं असलं ना तरी मी बाप आहे तुझा, वडील वडील। काय झालं? पण मुळात मला म्हणायचं की माणसाने एका वेळी एकच काम करायचं ना। ड्रिंक्स घेते तर ड्रिंक्स घ्यायचे, माझ्याकडे कशाला लक्ष द्यायचं? ओके ना? तरी सांग ना, काय प्रॉब्लेम काय? काय तू असं डिस्टर्ब काय? डिस्टर्ब आहे डॅड, तू डिस्टर्ब आहे। तू जा ना, मला काम करू दे ना प्लीज। कार्तिक कार्तिक, लहान होतस ना तू तेव्हा रिपोर्ट कार्ड कुठे तुझं दाखव मला असं म्हटलं की असंच मला घालवायचं। डॅड तू जा ना, झोप ना प्लीज। काय दोस्ता, माणूस ना आयुष्यामध्ये 2 वेळा डिस्टर्ब असतो। एक तर त्याची बायको जेव्हा त्याला चीट करते तेव्हा तो प्रेमात पडला असेल तर। आता तुझी बायको तुला चीट करण्याचा प्रश्नच नाही, कारण तुझं अजून लग्नच झालेलं नाहीये। हा पण मिस्टर कार्तिक राजहंस, तू प्रेमात नक्कीच पडू शकतोस। चल सांग ना कोण? हीच खरी वेळ आहे। गुड नाईट। ओके बाय बाय डॅड। म्हणजे तू प्रेमात पडलायस? पण तुला मला हे सगळं सांगायचं नाहीये, कारण अजूनही त्या मुलीने तुला होकार दिलेला नाहीये। की समजा तिने होकार नाहीच दिला तुला तर तुझा माझ्यासमोर पोपट होईल। पोपट। नाइस ट्राय। गुड नाईट। सिट। मित्रा, तुला नकाराची भीती वाटते। तू कॉपी आहेस माझी, झेरॉक्स कॉपी। त्यामुळे
काय आहे, जोपर्यंत त्या मुलीचा तुला होकार मिळत नाही ना तोपर्यंत तू असाच अस्वस्थ डिस्टर्ब राहणार. आता तुझ्यामध्ये माझ्यापेक्षा थोडस अग्रेशन आहे, त्याचा तुला फायदाही होतो. म्हणूनच तू सक्सेसफुल बिजनेसमॅन आहेस. पर ये दिल का मामला है मेरे दोस्त. त्यामुळे इथे कदम एकदम संभाल कर रखना पड़ता है. आहिस्ता आहिस्ता आहिस्ता. डॅड आय हेट यू. मला तू अजिबात आवडत नाहीस. नाही, तुला का कळतात ह्या सगळ्या गोष्टी, आणि ज्या गोष्टी नाही कळायला पाहिजे त्याच कशा काय कळतात आपोआप? का तू एक मिनिट, तू जासूस लावलेस का माझ्या मागे? असं विश्वास काय. पण आता मला सांग, पटकन सांग, म्हणजे ही तुझी प्रेमाची स्टेज कुठपर्यंत आली आहे? ऑल सेट. ऑल सेट. या मला खरंच भीती वाटते यार तुला सांगायची, पण ओके. मी आहे त्या मुलीच्या मागे रोज कॉलेजला चक्राई मारत असतो, पण ती मला म्हणजे बोलते माझ्याशी, ती हाय बाय करते, सगळं व्यवस्थित आहे, पण एक्झॅक्टली मला कळतच नाही म्हणजे तिचा होकार आहे की नकार आहे. आय मीन मला असं खूप कन्फ्युजिंग वाटतं डॅड. कधी कधी असं वाटतं की तिला काही माझ्यात इंटरेस्टच नाही. आय मीन द कार्तिक राजहंस मध्ये तिला इंटरेस्ट नाहीये. म्हणूनच तुला तिच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, isn't it? Maybe. I mean, yes. No. I don't know, Dad. पण ती मुलगी खूप गोड आहे. खूप एक वेगळीच निरागसता आहे तिच्या चेहऱ्यात. साधेपणा आहे. म्हणजे तुमच्या काळातली ती नूतन सरस्वती चंद्रमधली. नूतन चंदन चंदन. वाह मित्रा, म्हणजे ती तुला घास टाकत नाही याचा अर्थ जरूर उस लड़की में कुछ अलग है. एक्झॅक्टली. अच्छा अच्छा अच्छा, आता पटकन पटकन तुझ्या या नूतनचं नाव सांगून टाक. का बस बस ही एवढी इन्फॉर्मेशन सांगितलं ना तुला, तेवढीच पुरेशी आहे. आणि हेच जे मी तुला सांगितलंय ते तू मॉमलाही सांगणार, आजीलाही सांगणार, सगळ्यांना सांगणार. अरे नाही सांगणार, अजिबात नाही सांगणार आहेस मला माहिती. प्रॉमिस. माझी नाही, तुझी शपथ घे. प्रॉमिस प्रॉमिस. सांग सांग कोण 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 आहे ती मुलगी, तिचे वडील कोण, काय करतात? अरे आपण बोलू ना त्यांच्याशी जाऊन. त्या मुलीने अजून होकार दिलेला नाहीये, तू वडिलांपर्यंत पोहोचला. ती मुलगी ब्लॅक अँड व्हाईट मधली नूतन आहे, तर तिचा बाप वडील तिचे डीडीएलजे मधला मेन विलन आहे. अमरीश पुरी आहे. अमरीश पुरी. अमरीश पुरी. इंटरेस्टिंग. मजा आएगा. हे मित्र, पण माझी खात्री आहे हा अमरीश पुरी तुझ्या नूतनचा हात तुझ्या हातात देणार. नक्की. आणि म्हणणार, जा बेटा जी ले अपनी जिंदगी. आणि मी पळतो आपलं मागे. हा अमरीश पुरी कीर्तने तर नाही ना? कीर्तने नाही. तुला एवढी इन्फॉर्मेशन दिली आहे ना मी, त्याच्या पुढचं काही विचार नको डॅड. मी वेळ आली की नक्की सांगेन. गुड नाईट यार डॅड. आज तूने मेरे दिल का बोझ एकदम हल्का कर दिया. अब मैं एकदम चैन की नींद सो जाऊंगा. ओ राजहंस, इथे नका चैन की नींद वगैरे, बेडरूम मध्ये जा. चल चल. नूतन, डॅड तू मॉमला सांगणार नाहीयेस, मी तुला आधीच सांगतो डॅड. हळू 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 बोल, नाही तर मला 100 प्रश्न विचारेल तुझी मॉम. कोण आहे ती, कोणाबद्दल बोलत होतात, काय करत होतात. झालं मला तुझ्यावरती प्रेम मित्रा. गुड नाईट. गुड नाईट. ला 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 ला. डॅड आय लव्ह यू.
जरी तुझ्यावरती प्रेम मित्रा, लाख केले तू इनकार मित्रा, काय मिस्टर राजहंस, काय म्हणजे नक्की काय झालंय? अगदी आनंदात आहात? एनिथिंग स्पेशल? अरे काय सांगू राणे साहेब, आपलं काय नाही काय नाही, सांग ना. काही विशेष नाही. नाही सांग ना. नाही आमचं ठरलंय, काही कोणाला काही सांगायचं नाही असं ठरलंय. कोणाचं ठरलंय? नाही आता तर सांगावंच लागेल. नाही मला सांगच, कुणाचं ठरलंय? मला काय नाही सांगायचंय? आय एम सॉरी श्वेता, आय एम सॉरी. मी नाही सांगू शकत तुला काही. मैं मेरे दोस्त के साथ गद्दारी नहीं कर सकता भाई. प्रॉमिस नहीं तोड़ सकता मैं. दोस्त म्हणजे तुमचा लेख ना? नाही माहितीये मला, पण मिस्टर राजहंस एक गोष्ट लक्षात असू द्या. काय? तो तुमचा दोस्त नंतर आहे, मी तुमची मैत्रीण आधी आहे. आपलं लग्न झालंय, मी बायको आहे तुमची. माझ्या बरोबरचे सगळे प्रॉमिसेस विसरला की माझ्यापासून काही सिक्रेट वगैरे ठेवणार नाही? अरे नाही बाबा, नाही तुला सांगता येणार. असं कसं? श्वेता काय तुला सांगितलं की नाही की मग लगेच तू जाऊन तुझ्या किटी पार्टी मध्ये सांगणार सगळ्यांना, सगळं गावभर बाबरा होणार. नो 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 नो, नाही त्यापेक्षा मी तुझ्या किटी पार्टी मध्ये सांगाल तुला काहीतरी एक वेगळा विषय देतो. लेट मी थिंक. मला जरा विचार करू दे, काय सांगता येईल तुला. नाही ऐक ना अजय, अजय बोल बोल सांग ना मला. मी काय म्हणते अजय, अर्ध तर सांगितलंच आहेस नाही का, आता पूर्ण सांगून टाक. मी काय सांगितलंय तुला? मी काय सांगितलेलं नाही, उगाच अडकवू नको सांभाळ तू. नाही नाही अडकवत नाहीये. आता आलात तेव्हा तुम्ही नाही का म्हणलात की कार्तिक कुणाच्या तरी प्रेमात पडलाय म्हणून? असं म्हणालो मी? हो असं म्हणालो मी? हो. चल उगाच काहीतरी बडबड नको. असं कसं सांगेन मी तुला? आमचं काही सांगायचं नाही असं ठरलेलं असताना असं कसं सांगेन मी? अच्छा, असं आमचं ठरलंय म्हणजे हे खरं आहे तर कार्तिक खरंच कुणाच्या तरी प्रेमात पडलाय? अरे बाई, कोण आहे ती मुलगी? खरं सांग ना. तू भेटलायस तिला? तिचं नाव काय, कशी दिसते सांग ना. तू फोटो तरी बघितलायस का? हळू किती प्रश्न विचारतेस तू? मी काय म्हणतेय, मी नाही विचारत प्रश्न, पण तू सांगून टाक ना मला. मग मी प्रॉमिस कुणाला सांगणार नाही. प्रॉमिस? आपला कार्तिक खरंच प्रेमात पडला. खरंच? अगं बाई, त्याने तिला अजून विचारलं का नाहीये? अगं विचारलंच ना, पण अजून तिथून काही होकार मिळालेला नाही. ए श्वेता, आपल्या केट्याच्याच कॉलेजमध्ये असणार ती. तरीच मी म्हणतेय, कार्तिकचं कॉलेज संपून 4-5 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा का जातोय अजून कॉलेजला? मी की नाही किटूला जाऊन विचारते, तीच सांगू शकेल. आपलं ठरलं ना कोणाला काही बोलायचं नाही, सांगायचं नाही म्हणून. लगेच कुठे चाललीस किटूला विचारायला? सॉरी, नाही सांगणार. श्वेता, मला असं वाटतं की आपल्या किटूला ती तितकीशी आवडत नसणार. बघितलंस ना कशी सारखी कार्तिकला विचारायला टॉन्ट करत असते ती. मी काय म्हणते, आपल्याला कळणार कसं मग ही मुलगी कोण आहे? अरे मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस? श्वेता, माझ्या अंदाजाप्रमाणे ती पोरगी कीर्तनेचीच असणार. काय? कीर्तनांची मुलगी? ए मी आता काही सांगितलेलं नाही तुला, आपलं काही बोलणं झालेलं नाही. दारूच्या ओघात मुलं जास्तच बोललो मी. तू 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 माझ्याकडनं काढून घेतलं सगळं. मी काढून घेतलंय? वाटेल ते आरोप करू नकोस, आधीच सांगून ठेवते. आरोप नाही काय, खरं खरं तेच सांगतो. पण ठीक आहे. आता इथून पुढे काही बोलायचं नाही, अजिबात नाही, काही सांगायचं नाही. ओके? ते पोरग माझ्याशी 4 गोष्टी शेअर करते, ती बंद होईल नाही तर बोलायचं नाही काही. आराम करूया आता, दोघंही शांत झोपूया. मी शांतपणे झोपतो, तूही शांतपणे झोप. हो गया है तुझसे जो प्यार सज.
उद्या सकाळपर्यंत गायत्री बरी होईल ना ग? हो, तुम्ही काळजी नका करू. तर दिवसभरामध्ये त्या मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या होत्यास ना? भैया नाही हो, मी काहीच केलं नाही. म्हणजे एक काम करा, तुम्हीच जा तिकडे आणि स्वतःच्या हाताने मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा, औषधं द्या, म्हणजे लवकर बरी होईल ती. म्हणजे कसं आहे ना, मी आई आहे ना तिची, पण बाबांचं प्रेम जरा वेगळंच असतं. उमा प्लीज, मस्करी करू नकोस. मुलीची काळजी वाटते ना म्हणून बोलतोय मी. मस्करी नाही करत आहे मी, पण तुम्हाला असं बघून मला माझं लहानपण आठवलं. मला बरं नसलं ना की माझे बाबा सुद्धा माझी अशीच काळजी घ्यायचे. बापाचं आणि मुलीचं नातच तसं असतं. मुलगी म्हणजे बापासाठी जीव की प्राण. आपल्या गायत्रीला थोडं जरी काही झालं ना, अस्वस्थ व्हायला होतं. आणि त्यात गायत्री म्हणजे तुमचं काळीज. म्हणूनच तर काळजी वाटते ना. आज आली नाहीस. वाय? प्लीज रिप्लाय. मिस यू. यार गायत्री, तुला माझी अवस्था का नाही कळते? तुला कळू नये तू मुद्दामून करते. आय मीन व्हॉट? गायत्री, तुला दिवसातून एकदा तरी बघणं ही माझी प्रायमरी गरज झालेली आहे. हीच यार, एकदा तरी रिप्लाय कर प्लीज. कमॉन यार गायत्री, आता मला तुझ्या आणि तुला माझ्या मनातलं कळायला लागलेलं आहे. प्लीज रिप्लाय, प्लीज. हे जरा जास्तच ॲटिट्यूड दाखवल्यासारखं होईल.
मी हे काय टाईप करतेय? मिस यू टू. गायत्री, कंट्रोल कर स्वतःला. तोल सुटतोय तुझा. मी जेवढं बाहेर पडायचा प्रयत्न करते, तू तेवढंच आत खेचतोयस मला. असं काय आहे तुझ्यात जे मला तुझ्यापासून दूर जाऊ देत नाहीये? कार्तिक, हे सगळं थांबायलाच हवं.